पुढची बातमी पाहूया। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान हगवणेच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। वैष्णवीचं एका व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅटिंग आम्ही पकडलं होतं आणि तेव्हापासून ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांकडून करण्यात आला। तर नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा अजब युक्तिवाद हगवणेच्या वकिलांकडून करण्यात आला। दरम्यान वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान वैष्णवी हगवणेबाबत हगवणेंच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केलेत, आपण पाहूया। जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये। तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। त्याबद्दलची त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती, ती 18 आणि ही 16 तारखेला घटना घडलेली आहे। त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही? मी जर 16 पासून तुमच्या ताब्यात आहे, व्यक्ती कोण आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना। 2023 ला लग्न झाले, 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे। तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे। मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला? निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे। अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली। ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही, ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं। दरम्यान सरकारी वकील आणि हगवणेंच्या वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात आलाय तेही आपण पाहूया। वैष्णवीचा नको त्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅटिंग पकडलं। आत्महत्या करण्याची वैष्णवीची प्रवृत्ती होती। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन एकदा गाडीतून उडी मारून तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारल्यास तो छळ ठरत नाही असा दावा देखील करण्यात आलाय। हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ते छळ का करतील असा सवाल देखील विचारलाय। हगवणे कुटुंबियांवर मीडिया ट्रायल सुरू असल्याचा देखील दावा करण्यात आलाय। निलेश चव्हाणला आरोपी ठरवणं चुकीचं असल्याचं मत मांडलं गेलंय। तर वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी मात्र हगवणे कुटुंबाकडून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात। तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? मग जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना। वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, असा काही विषय 100% नाही। आमच्या मुलीवर विश्वास आहे। दरम्यान यावर वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। आमची मुलगी गेली, मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाही आहे। मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही आहे। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला।
त्यांनी एक्सवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जो त्या वकिलांच्या 4 कानशिलात लावेल त्याचा आपण सत्कार करू, अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे. दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माची 1 दिवसाची पोलीस कोठडी आज संपलीय. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. बुधवारी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला होता, मात्र याबद्दल ठोस पुरावे ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत. आजच्या सुनावणीत ते काय बाजू मांडतात याकडे लक्ष असेल, तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाणला पकडण्यात देखील पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक दावे हगवणेंच्या वडिलांकडून करण्यात आले, हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आले. आजच्या सुनावणीकडे लक्ष असेल. हगवणेंच्या वकिलांनी काय दावे केले हे आपण पाहिलं, त्यावरती उमटणाऱ्या प्रतिक्रिया देखील आपण प्रेक्षकांना दाखवल्या. आज अपेक्षा असेल हे जे दावे करण्यात आले कालच्या सुनावणी दरम्यान त्याबद्दलचे पुरावे हगवणेंचे वकील न्यायालयामध्ये सादर करतील. हातात काहीच उरत नाही तेव्हा चारित्र्य हनन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो असं म्हटलं जातं. या प्रकरणात ते होतंय का? कारण या हगवणेंच्या वकिलांचा दावा आहे की पहिल्या सुनावणीपासून ते न्यायालयामध्ये हे सांगतायत की हे चॅटिंग असं होत होतं. जर त्यांच्याकडे कोणतं चॅटिंग आहे आणि ते जर अशा स्वरूपाचं आहे की आत्महत्येला ते जबाबदार आहे, तर ते न्यायालयामध्ये त्यांनी 2 सुनावण्या होऊन देखील का मांडलेलं नाही हा प्रश्न आहे. आज ते मांडतात का हे पाहावं लागेल. न्यायालयामध्ये या वैष्णवी हगवणेची सासू, नवरा आणि नणंद यांना पुन्हा एकदा हजर केलं जाईल. त्यांची चौकशी 2 वेळा पोलीस कोठडी दरम्यान झालेली आहे, त्यामुळे आज शक्यता ही आहे की त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं जाईल आणि तिथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहामध्ये होईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणातला महत्त्वाचा सूत्रधार असलेला निलेश चव्हाण मात्र अजूनही सापडत नाहीये. त्याला पकडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं काम करतायत. महाराष्ट्राबरोबरच राज्यातीलही इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला जातोय. त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टची मदत घेतली जाते, मात्र तरीही तो सापडत नाहीये. तो सापडणं यासाठी गरजेचं आहे की या सगळ्या प्रक्रियेमधला तो एक निर्णय घेण्यामधला एक महत्त्वाचा दुवा होता. प्रज्ञा, अपडेट जाणून घेत राहू मंदार. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.